नमस्कार मित्रांनो, जय मराठी या युट्यूब चॅनलला मी राहुल महाजन आपलं स्वागत करतो। आज आपण आहोत धुळे या शहरामध्ये आणि इथे येण्याचं कारण असं आहे की आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती। या जयंती निमित्त येथे धुळे शहर माळी समाज आणि सन्माननीय दिलीप अप्पा देवरे यांच्या वतीने भव्य दिव्य अशा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आयोजनात जवळजवळ 400-500 स्पर्धकांनी मुलींनी भाग घेतलेला होता। सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अनेक सुंदर असे देखावे रांगोळ्या त्या मुलींनी काढलेल्या होत्या, जेणेकरून महिला भगिनींना कलेला वाव मिळावा आणि जनजागृती हा महत्त्वाचा उद्देश ठेवून हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आणि त्याच कार्यक्रमात अनेक मुलींनी उत्स्फूर्तपणे भाग घेतल्यानंतर त्यांना प्रेरणा म्हणून एक बक्षीस समारंभाचा कार्यक्रम हा ठेवण्यात आलेला आहे। दीप प्रज्वलन सौ उषाताई वाघ, सौ जयश्रीताई महाजन आणि सर्व मान्यवर भगिनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत। त्यानंतर लगेच ज्यांनी मानवी स्वातंत्र्याचा, समतेचा, विश्वबंधुत्वाचा मार्ग आपणा सगळ्यांसाठी, भगिनींसह पुरुषांसाठी समतेचा मार्ग, ज्ञान मार्ग खुला केला। फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज आणि समस्त मान्यवरांचं प्रतिभा पूजनही सर्व सन्माननीय भगिनींनी करावं असे मी या ठिकाणी विनंती करतो। प्रतिमा पूजन उषाताई वाघ, जयश्रीताई महाजन आणि सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी। प्रतिमा पूजन फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब तिकडे होते इकडे बाकी लोक बाकी तिकडे हे सगळ्यांना बसव बस सांगा कुठं हा सगळ्यांनी सगळे आले पाहिजे महिला। मान्यवर जयश्रीताई केवळ राजकारणात नाही, केवळ राजकारण एवढाच त्यांचा सामाजिक कार्याचा भाग नाही, त्या ठिकाणी वित्ता विना शूद्र पेटले एक तत्व महात्मा फुलेंनी सांगितलं। तेव्हा वित्ताचा पुरवठा गरजूंना जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुलेंना मी विनम्र अभिवादन। त्याचप्रमाणे सर्व महामानव यांचं आपण पुष्पहार घालून स्वागत केलं, त्यांचं पूजन केलं, त्या सर्वांना विनम्र अभिवादन। आज आपण या सावित्रीबाईच्या लेखी खरं म्हणजे मला आज तिच्यानं बोलवायचं नव्हतं, कारण आजचा दिवस जो आहे तो सावित्रीचा लेखींचा आहे, परंतु म्हणतात ना त्या पुरुषाशिवाय स्त्री शिवाय कुटुंब होऊ शकत नाही। असू द्या, या 150 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी जे शेण खाल्लं, दगड खाल्ले, कोटे खाल्ले, त्या सनातनी प्रवृत्तींनी त्यांना जो त्रास दिला तरी सुद्धा न डगमगता या आईने अहोरात्र मेहनत केली, महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे।
महिला ही शिक्षित झाली पाहिजे आणि त्यांनी जे कष्ट केलेलं आहे ना ते आज समोर सगळं दिसतंय आपल्याला. त्या सर्व सावित्रीच्या लेखी आज ते कुठे गेलेले आहेत? IAS, IPS, सायंटिस्ट, पायलट, हे अशा अनेक ठिकाणी या महिला भगिनी चांगल्या प्रकारे काम करतायत, विषयाच्या बरोबरीने काम करतायत. आणि ह्या ज्या आमच्या महिला आहेत आमच्या जुन्या विभागातील या महिलांना यांच्या कलागुणांचा भाव मिळावा याकरता ही रांगोळी स्पर्धा आयोजित केली. अत्यंत उत्कृष्टपणे महिलांनी दिल्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया आयडिया खूप आनंद झाला की आपण साहेब तुम्ही आम्हाला व्यासपीठ मिळवून दिलं, आम्हाला तुमच्या कलेला तुम्ही लोकांना दाखवण्याकरता आम्हाला मदत केलेली आहे. म्हटलं आपण याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी याबद्दल तुम्ही चिंता करायची. आता ज्या व्यक्तींना इथे बक्षीस मिळणारे त्या महिलांना मिळणारे त्यांना नाही मिळणारे त्यांनी नवभेद व्हायचं नाही, त्यांनी नाराज व्हायचं नाही, त्यांनी आपलं काम अजून जोरात सुरू करायचं आणि पुढच्या वेळी त्यांनी बक्षीस मिळवायचं. या ठिकाणी जयसीताई आलेले आहेत, आमच्या वाघ बहिणी आलेल्या आहेत, सर्व माझ्या सुना मुली सगळे आलेले आहेत. मी सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आणि माझं थोडक्यात प्रार्थना करतो. सातामणी यांना स्पर्श करते. शाहू फुले आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते. विद्येची देवता माता सरस्वती यांच्या सुद्धा आशीर्वाद घेते आणि ही विद्या आपल्या महिलांपर्यंत, स्त्रियांपर्यंत, आमच्या छोट्या छोट्या भगिनींपर्यंत पोहोचवण्याचं कार्य श्री शिक्षणाच्या पायावर असणाऱ्या आमच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी त्रिवार वंदन करते. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि आजच्या जयंतीचं निमित्त जी रांगोळी स्पर्धा आपल्या इथे आयोजित करण्यात आलेली होती त्या रांगोळी स्पर्धेचं पारितोषिक वितरणाचा हा सोहळा, त्या प्रसंगी व्यासपीठावर सगळ्या सावित्रीबाईंच्या लेखी आहेत. मला असं वाटतं त्यांचं नाव घेण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्व फार महत्वाचं. पण आज आईच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे या व्यासपीठावर आहोत आणि मला नक्कीच खात्री आहे की ज्या बालगोपालांनी म्हणजे या छोट्या छोट्या मुलींनी रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेऊन अव्वल नंबर मिळवलेला आहे त्या सुद्धा आमच्या सारख्याच व्यासपीठावर नक्कीच झगमगतील, बसतील ही आशा मला आहे. कारण त्या सावित्री आईने आपल्यासाठी वेदना सहन केल्या. त्या स्वतः शिक्षित नव्हत्या परंतु शिक्षणाची कास ज्यांनी धरली त्यांना तो जोडीदार मिळाला ज्योतिबा. तो मला असं वाटतं सगळ्या सावित्रींच्या नशिबी असावा. कारण असा जर जोडीदार सोबत असेल, सावित्रीच्या नशिबी जी ज्योतिबा होता तसा ज्योतिबा नक्कीच जर आपल्या जोडीला असेल तर मला असं वाटतं प्रत्येक महिलेचं भविष्य हे सुद्धा उज्ज्वलच राहणार आहे जसं आमच्या सावित्री आहेत. तर माझ्यासोबत छोट्या छोट्या या माझ्या मैत्रिणी आहे, माझ्या भगिनी आहे, माझ्या विद्यार्थिनी आहे आणि एक शिक्षकाची भूमिका सुद्धा मी निभावते. एक शिक्षक असल्यामुळे मला भगिनींना एक गोष्ट सांगावीशी वाटते सावित्री आईच्या लहानपणाची. सावित्री आई ज्या वेळेला लहान होत्या लहानपणापासून कृषाग्र अशा बुद्धिमत्तेच्या आवडते का? आवडते गोष्ट ऐकायला. सावित्री आई या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या कशा होत्या हे मी तुम्हाला दाखवते, सांगते माझ्या गोष्टीतून. त्यांच्या घराच्या समोर एक झाड होतं आणि झाडाला एक घरटं होतं. त्या घरट्यामध्ये छोटी छोटी पिल्लं एका पक्षिणीने जन्माला घातली होती, अंडी होती आणि ती दररोज त्यांची देखरेख करायची. हे सगळं निरीक्षण सावित्री आई करायचे. दररोज त्यांना खूप कुतूहल वाटायचं. पक्षीणा रोज यायची, घरट्यामध्ये थांबायची, नंतर अन्न गोळा करण्यासाठी बाहेर जायची, पुन्हा यायची. हे खूप कुतूहलाने सावित्री आई तिथे बघायची. एका दिवशी तिथे साप वर चढत चढत साप त्या घरट्यामध्ये गेला. सावित्री आईला हे सहन झालं नाही. क्षणात त्यांना त्यांची चूक पेटली. काय करणार होता साप? ती अंडी फोडून टाकणार होता पक्ष्यांना. जी पिलं आहेत त्या पिलांना तो खाऊन टाकला असता त्याने.
सावित्री आईने क्षणाचाही विलंब न करता दगड घेतला आणि त्या लहान वयामध्ये त्या सापाला ठेचून ठेचून मारून टाकलं. आपण करणार का एवढी हिंमत? करायलाच पाहिजे. आपण हिंमत करायलाच पाहिजे, कारण याच्यामध्ये त्या पिल्लांचा जीव वाचला. म्हणजे दुसऱ्यांना जीवदान देण्यासाठी आपण आपला जीव धोक्यात घालून जर एखादं चांगलं काम केलं तर मला असं वाटतं अशीच व्यक्ती भविष्यामध्ये चमकते, कारण ती दुसऱ्यांसाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी काहीतरी त्याग केलेला असतो. आणि ही शिकवण आपण सावित्री आईपासून घेतो. सावित्री आईने आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे की मी जे सहन केलेलं आहे याचा वसा आणि वारसा तुम्हाला पुढे चालवायचा आहे. मी तुमच्यासाठी जे शेण, दगड, गोटे खाल्लेले आहेत, ज्यामुळे तुम्ही आज आपण सगळे शिक्षण घेऊ शकतो, या शिक्षणाचा उपयोग आपल्या अधिकारांसाठी आणि आपल्या कर्तव्यासाठी आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून इथे बसलेल्या सगळ्या चिमुकल्यांना एकच संदेश आजच्या दिवशी मी देते की खूप शिका, खूप मोठे व्हा, कारण शिक्षणाशिवाय पुढे पर्याय नाही आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहा. पुढची परिस्थिती काय असणार आहे आपल्याला माहिती नाही. आता या ठिकाणी आप्पांनी सांगितलं की मला पुरुषांना या ठिकाणी बोलवायचंच नव्हतं, पण मला असं वाटतं हा जो मान सन्मान या ठिकाणी जे पारितोषिक वितरण होत आहे हे पुरुषांनी पाहणं फार गरजेचं आहे. खरं तर हा मान सन्मान आम्हाला पुरुषांकडून मिळणं फार गरजेचं आहे, कारण जर आम्हाला त्यांची साथ असेल तरच आम्ही पुढे जाऊ शकतो. म्हणून हे सत्कार सोहळे आप्पांनी आयोजित केलं, हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ही सगळी आपल्यासाठी आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. नाहीतर आपण महिला दिनी असेल किंवा हा एक दिवस असेल सावित्रीबाईंची जयंती, त्या दिवशी सत्कार सोहळा हा महिलांनी आयोजित केलेला असतो, महिलांच्या हस्तेच तो दिला जातो आणि तो महिलांनाच दिला जातो. मग यामध्ये जी पुरुष प्रधान संस्कृती आमची आहे, ती पुरुष प्रधान संस्कृती त्यांनी सुद्धा एक स्टेप पुढे जाऊन किंवा महिलांचा सत्कार करून आपला मोठेपणा दाखवायलाच हवा. खरं तर जळगावला भरपूर आज कार्यक्रम होते, परंतु तरी सुद्धा आप्पांनी आणि आमच्या आदरणीय गुलाबभाऊ वाघ हे आमच्या सोबत नेहमी, आम्ही शिवसेना पक्षामध्ये सोबतच काम करत असतो, त्यांनी खूप आग्रह केला ताई तुम्हाला यायचंच आहे आणि महिलांचा कार्यक्रम आमच्या चिमुकल्यांना बक्षीस मिळणार, म्हणून मी जळगाववरून खास तुम्हाला भेटीसाठी, तुम्हाला पारितोषिक देण्यासाठी, बक्षीस वितरणासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. खरंच मला वाटतं आपल्या भेटू. आणि मला वाटतं सावित्री आईने आपल्याला जी माळ दिली आहे ती एक एक गुंफत आपण भविष्यात पुढे नेऊया आणि अतिशय गगनगिरी जाऊन आपलं नाव, आपण आता कुठेच मागे नाहीये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण महिला खूप चमकतो आहोत. परंतु बऱ्याच वेळा असा सुद्धा अनुभव येतो की महिलांचे पाय खेचण्याचं काम करतात. ही परिस्थिती होऊ नये. मला वाटतं महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि आजच्या दिवशी मीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया की आपल्या मुलांना असेल, आपल्या मुलींना असेल, आपण खूप खूप शिकवू, त्यांच्या पायावर उभं करूया. या ठिकाणी मला बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी सांगते जय हिंद, जय महाराष्ट्र. हर्षदा गोपाल बडगुजर आलेले. हर्षदा गोपाल बडगुजर. प्रथम क्रमांक छोट्या गटातली ही विद्यार्थिनी आहे. ताई साहेबांनी तिला बक्षीस द्यावं. पहिलं बक्षीस का? हो. या ठिकाणी हर्षदा बडगुजर यांना प्रथम क्रमांकाचं बाल गटातलं हे बक्षीस देण्यात येत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत जळगाव शहराच्या महापौर सन्माननीय जयश्रीताई महाशय. त्यांना आपण विचारून घेऊया की या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय सांगता येईल ताई सर? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त रांगोळी स्पर्धेचं आयोजन महिलांसाठी विशेष करण्यात आलेलं होतं. विशेष म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा
त्यांच्यातली कलाकुसरी ही समाजाच्या पुढे दिसून यावी. महिला या कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून माळी संघटनेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. खरं तर आयोजनकर्ते आप्पासाहेबांनी अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि महिला वर्गाला एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांची जी खटाटोप होती ती या कार्यक्रमातून दिसून आली. विशेष म्हणजे पारितोषिक वितरण सोहळ्याचाही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला, पारितोषिक सुद्धा देण्यात आलं. मला वाटतं या निमित्ताने नक्कीच महिला वर्ग घर सांभाळून बाहेरचं कार्य सुद्धा चांगल्या प्रती करू शकते, नियोजनबद्ध कामकाज करू शकते. हा आजच्या कार्यक्रमातून हे दिसून आलं. मी सगळ्या माझ्या महिला भगिनींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमाला सुद्धा शुभेच्छा देते. धन्यवाद. याच कार्यक्रमातील एक स्पर्धक आता आपल्या सोबत आहे, कोमल महाजन. तिला आपण विचारून घेऊया की या कार्यक्रमाबद्दल तुला काय सांगता येईल. ही स्पर्धा खूप चांगली आहे. याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित केली गेली होती. आज त्याचा बक्षीस समारंभ आहे. अशा स्पर्धा अनेक ठिकाणी व्हायला पाहिजे स्त्रियांसाठी. याच्यामध्ये अनेक मुलींनी भाग घेतला तर रांगोळी स्पर्धेसाठी. मित्रांनो, खरोखर कोमलला सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि तिच्याप्रमाणे अनेक मुलींनी या स्पर्धेत भाग घेतलेला होता. धन्यवाद कोमल.